आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अनु मॅडम पुन्हा पुन्हा सांगत होत्या की तू त्यांना गुंगीचं इंजेक्शन देत होतास। आदित्य हे तुझं प्रेम? अरे गुंगीचं इंजेक्शन देत होतो तर काय मजा येत होती मला। तिला इंजेक्शन देताना मलाही तितकाच त्रास होत होता, पण मला देणं भाग होतं। हळूहळू तिला काही गोष्टी आठवायला लागल्या होत्या आणि तिला जर सगळं आठवलं असतं ना ती कदाचित पॅनिक झाली असती, तिने मला लांब ढकललं असतं, तिला तिच्यासोबत काही होऊ शकलं असतं। माझ्याकडे पर्याय नव्हता, माझ्याकडे ऑप्शन नव्हता। अरे पण तू यासाठी त्यांच्या जीवाशी खेळायचा आदित्य। अरे हे प्रेम नाहीये, हे ऑब्सेशन आहे आणि तू सायको आहेस, सायको। सायको बघ, तुला सायको म्हणायचंय काय म्हणायचंय ते म्हण। नाहीतर तुला कुठे कळतं ग प्रेम काय असतं, खरं प्रेम। खरं प्रेम नाही माहित तुला। माझं अनुवर प्रेम होतं, आहे आणि राहणार। अरे आदित्य, तुला काय वेडबीड लागले का काय? हे सगळं जे काय ऐकलंय ना ते लय भयंकर आहे रे, ऐकवत नाही आम्हाला। देवा काय आहे हे? आई अहो इतकंच नाही, हा 6 वर्ष अनुबरोबर होता, पण एकदाही त्याने तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला नाही। त्या दिवशी वेश बदलून लग्नात आला, आमचं लग्न मोडायला, पण अनु बद्दल काहीच बोलला नाही का? हा तर प्रश्न राहतोच ना। अरे अरे पण त्यांनी तर सावीचं कारण सांगितलं होतं ना? नाही, अजिबात नाही। उलट तो एक मिशन कंप्लीट करायला आला होता। याला फक्त आणि फक्त माझं आणि धनंजयचं लग्न मोडायचं होतं, बस। आणि हे मिशन त्यांनी स्वतः नव्हतं ठरवलेलं, हे मिशन करण्यासाठी त्याला कोणीतरी निवडलं होतं। म्हणजे ह्याच्यात आणखी कोणीतरी सामील आहे? नाही, होती। होती म्हणजे बाई? होय, बाई। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अनु मॅडमला कुठं ठेवलं होतं? कुठं भेटली? साहेबच्या घरी। आणि हे सगळं आदित्य आणि साहेबने मिळून केलं होतं। अरे प्रेम प्रेम म्हणलास आणि त्या अनुबरोबर किती वाईट रागलास रे आदित्य। आणि आमच्या संग खोटं बोलत राहिलास। सावू अनुची शेवटची निशाणी आहे आणि त्या अनुवर सावीवर तुझं मनापासून प्रेम आहे। अरे किती किती खोटं बोलतोस रे। म्हणजे तो आपल्या घरातला पुतळा, त्या कृष्णाला मारणं, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये त्या साहेबाबरोबर तुझा पण हात होता ना? बाबड्या, तू असं का केलंस? किती भयंकर आहे सगळं। तू असं कधीच नव्हतास रे। चला तुमच्या सगळ्यांचं झालं का की अजून कोणाला काही बोलायचंय? अरे काय का साहेबासोबत मिळून केलं, तिने निवडायला सांगितलेलं हे ऑपरेशन। मैत्रीण आहे का ती माझी? खरं तर आज जे काय अनुसोबत होत आहे ना, सगळ्यांनी ऐकून घ्या। त्या गोष्टीला कारणीभूत फक्त आणि फक्त सुंदरी धनंजय। त्या साहेबाने सुंदरी आणि धनंजयचा राज त्या अनुवर काढला।
बरोबर बोलतोय मी. आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. आमचा संसार सुखाने होत होता आणि त्यावेळेला तू साहेबांवर अटक केली. तेव्हा साहेबांनी ठरवलं की आता आपल्याला सुंदरीवर फोकस करायचा आहे, तिचं आयुष्य बर्बाद करायचं आहे. तिने काय केलं, तुझी हिस्ट्री काढली, तुझे सगळे फाईल्स काढले शोधून. ती माझ्यापर्यंत पोहोचली आणि पर्यायाने अनुपर्यंत पोहोचली. तिला तुझी विकनेस माहित होती. तिने मला बोलवलं, मला पकडून आणलं. आणि कुठे माहितीये पकडून कुठे आणलं असेल? तुमच्या जेलमध्ये. त्या साहेबांच्या समोर माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवली होती आणि मला सांगितलं की तुला जायचंय, सुंदरीच्या आयुष्यात घुसायचंय. आणि सुंदरी आणि धनंजयचं लग्न मोडून काढायचंय. माझ्याकडे पर्याय नव्हता. त्याशिवाय त्यांनी अनुला सोडलं नसतं. मी काय करणार होतो? हे बघा, तुमच्या लग्नाला माझा कधीच विरोध नव्हता. तुम्ही लग्न करा, सुखाने संसार करा, काहीही करा, मला काही घेणं देणं नव्हतं. पण साहेबांनी मला धमकी दिली होती की मी जर तुमचं लग्न मोडलं नाही तर ते अनुला संपवतील. तुम्ही या अनुसाठी काही करू शकतो. आणि त्या सगळ्यामध्ये ना नुकसान कोणाचं झालं असेल ना तर ते फक्त माझं आहे. या अनुसमोर एक चांगली इमेज उभी केली होती. तिला एक खोटं आयुष्य दिलं होतं, एक खोटं विश्व दिलं होतं. त्यात ती रमली होती, रमायला लागली होती. आणि आज तुमच्या सगळ्यांमुळे तिच्या मनात माझी ती जी जुनी इमेज होती ती पुन्हा आली आहे. तिचं मन माझ्याबद्दल कलुषित झालंय. खूप बोललास. ऐकलं सगळ्यांनी? कधी असं कधी तसं, पण आता संपलंय सगळं. हे जे तू प्रेमाचं आणि चांगुलपणाचं नाटक करतोय ना, त्याचा काही एक उपयोग नाहीये. तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय. मी तुला अटक करतोय, कळलं? ठीक आहे, तुला अटक करायची ना मला. ठीक आहे, चल पटकन मला अटक कर, हतकडी घाल आणि जेलमध्ये घेऊन जा. चल लवकर. फक्त एक काम कर सुंदरी, अभी झोपली आहे, ती उठल्यावर विचारेल बाबा कुठे आहेत. तिने ते विचारल्यावरती तू काय उत्तर देणार आहे ना ते उत्तर फक्त तयार ठेव. ठीक आहे? तू जेलमध्ये टाकले बाबा. ब्लॅकमेल करतोयस? त्या निष्पाप मुलीच्या मागे लपून ब्लॅकमेल करतोयस आम्हाला? धनंजय थांबा. काय ऐकायचं आपण याचं एकसारखं? कारण आता त्याचा मुद्दा बरोबर आहे. तर इथून पुढे पाऊल उचलताना आपल्याला सावीचा विचार करावा लागणार आहे. तिला विसरून चालणार नाही. धनंजय, कळतंय का तुम्हाला? हा सावीच्या मागे लपतो हे का कळत नाहीये तुम्हाला? अहो, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. ह्या सगळ्यामुळे जर सावीला त्रास झाला तर तिला ह्या सगळ्यामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो आणि आपण ही गोष्ट नाही सांभाळू शकत. मग आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये ह्याचा ऐकण्याशिवाय. काय बोलणार आता मी यावर? हे ना, मी असं राग गिळून ना इथे थांबू शकत नाही. फक्त सावीमुळे मी 2 पावलं मागे जातोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव आदित्य, मी तुला सोडणार नाहीये. जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा तुला अशी अद्दल घडवेल ना की कायम लक्षात राहील. बघच तो. आदित्य, खरंच तू खूप नीच आहेस. हे बघ, तू पुन्हा एकदा फक्त आणि फक्त सावीमुळे वाचलायस. पण मी तुला असं सोडणार नाहीये. तुझ्यावर माझं कायम लक्ष असेल. कारण तू एक क्रिमिनल आहेस. क्रिमिनल.
अजून एक गोष्ट, इथून पुढं अनु मॅडम आणि सावी पासून लांब राहायचं. काय? लांब राहायचं. सावी, 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 सावी. ही जिवंत आहे? ही इथे काय करते? सावी, अनु, कशी आहेस तू? आणि आणि इतकी वर्ष कुठे होतीस? किती किती वर्षांनी बघतोय तुला मी. तुझी तब्येत कशी आहे? आणि तू इथे कशी? खरंच खूप आनंद झाला तुला बघून अनु. मी ओळखत नाही तुला. कोण आहेस तू? आणि जवळ येऊ नको, लांबो. अगं अनु, असं काय करतेस? मी कृष्णा, अगं तुझा मित्र. अगं आपण एकच कंपनीत काम करत होतो. अगं किती प्रोजेक्ट केले आपण एकत्र. अनु हर्बल, तू खरंच ओळखत नाहीस मला? नाही ओळखत मी तुला. तू त्या अंकितचा माणूस आहेस ना? इंजेक्शन द्यायला आलास ना मला? मला माहितीये तू मला इंजेक्शन द्यायला आलास. अनु, अगं कोण अंकित? तू काय बोलतेस? माझा ऐक अनु. लांबो सांगितलं ना, जवळ येऊ नकोस. इंजेक्शन कुठे आहेत इंजेक्शन? प्लीज ऐक ना, मला इंजेक्शन नको देऊ. मला नको इंजेक्शन. प्लीज प्लीज मला इंजेक्शन नको. सुंदरी, मला इंजेक्शन नकोय. मला नको, मला इंजेक्शन नको. शांत व्हा. कोणी इंजेक्शन देणार नाही तुम्हाला. प्लीज शांत व्हा. सुंदरी, अगं भाऊजी प्लीज मला थोडा वेळ द्या. मला माहिती तुमचं खूप कन्फ्युजन झालं असणार, तुम्ही खूप गोंधळलेला असणार, पण प्लीज प्लीज मला थोडा वेळ द्या. मी तुम्हाला सगळं समजवते. तुम्ही प्लीज आता हात जा ना, प्लीज. तू तर आत का पाठवलं? तो अंकितला भेटेल. तो अंकितला तुम्ही सगळे अंकितला भेटलात ना? अहो काय करताय मॅडम तुम्ही? अहो हे आपले कृष्णा भाऊजी आहेत, आदित्यचा बेस्ट फ्रेंड कृष्णा. तुमच्या कंपनीत कामाला होता ना हा माणूस. त्याचे काय करता? आणि कितीतरी वेळा आदित्यचा मित्र असून सुद्धा तो तुमच्या बाजूने उभा राहिलाय, त्याच्या विरोधात, आदित्यच्या विरोधात. आठवण्याचा प्रयत्न करा ना. अहो कृष्णा भाऊजी आहेत. नाही. आणि असं कुठे असतं? तू त्या अंकितची बायको, मी पण त्या अंकितची बायको. दोन बायका असतात का अशा? नाही यावेळेस मी फसणार नाहीये. नाही फसणार. मला पळून जायला हवं इथून. मॅडम काय करता? मॅडम ऐका माझं. मॅडम ऐका माझं. तुम्ही कुठे जाणार नाही. मॅडम तुम्ही कुठे जाणार नाही. आतापर्यंत खूप सहन केले. मी तुम्हाला बरी करणार आहे. तुमची मेमरी परत आली पाहिजे मॅडम. प्लीज आठवण्याचा प्रयत्न करा. काही आठवत नाहीये ग मला. काही आठवत नाहीये यातलं. हे साहजिक आहे मॅडम. तुम्ही आतापर्यंत एवढं सहन केले ना, तुम्हाला आता काही न आठवणं किंवा कोणावरती विश्वास न बसणं साहजिक आहे, मला मान्य आहे. पण मॅडम प्लीज फक्त थोडा विश्वास ठेवा ना माझ्यावर. या माझ्या आपल्या घरच्यांवर. ही सगळी माणसं ना, ही सगळी माणसं तुमची आपली माणसं आहेत. पण मग तो अंकित इथे काय करतोय? मी सांगते. तो अंकित इथे कसा ते सांगते. माझ्या लग्नाच्या वेळी आदित्य वेश पालटून केटरर्सच्या निमित्तानं घरात शिरला. मला कोणालाच माहित नव्हतं की तो घरात शिरलाय.
किंवा तो वेश पालटून घरात आलाय, पण या सगळ्यातनं त्यानं हळूच सावीचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आधीच एडी सर म्हणून तो माणूस तिला आवडतच होता, पण नंतर जेव्हा तिला कळलं की हा माणूस आपला बाप आहे, त्यानंतर ती आदित्यसोबत खूप अटॅच झाली. आमचं लग्न मोडलं, सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर धनंजयने आदित्यला अटक केलं आणि तो घेऊन गेला. पण त्यावेळी ना सावीला हे सहन नाही झालं. सावीला त्यावेळी अस्थमाचा अटॅक आला. आम्हाला तेव्हा कळलं की जेव्हा आदित्य सावीपासून लांब जातोय, सावीला त्रास होतोय, तिला खूप मोठा धक्का बसतोय. म्हणून आम्ही आदित्यला म्हणजे अंकितला या घरात ठेवलं. बाकी काहीच कारण नाही. नाहीतर आम्हाला त्याला ठेवून घ्यायचं नव्हतं. आता सुद्धा आम्हाला हीच भीती वाटते की जेव्हा तिला हे कळेल की तुम्ही तिची खरी आई आहात आणि मी तिची खरी आई नाहीये, किंवा तिचा तो बाप, ज्या बापाला ती एवढं पुजते, एवढं मानते, तो बाप किती नालायक आहे हे जेव्हा तिला कळेल ना, तेव्हा तिला किती त्रास होईल ना, मी त्याचाच विचार करतोय. म्हणून आम्ही ठरवलं की सगळं काही हळूहळू सांगायचं. पण ह्या सगळ्यासाठी ना मॅडम, तुम्हाला सगळं आठवणं गरजेचं आहे. तुमची मेमरी परत येणं जास्त गरजेचं आहे. कळतंय का तुम्हाला? तुम्हाला इथे सावीसाठी घेऊन आलीयस ना, मी आल्यापासून तिला भेटले सुद्धा नाहीये. प्लीज घेऊन चल ना मला तिच्याकडे. मी भेटवते. सावी, माझी सावी, माझी मुलगी. हिला माहितीये मी हिची आई आहे. पण कळेल. तुमची तब्येत ठीक झाली ना, मग सगळं कळेल. आणि हो, तिला आता उठवलं नाही. कसं ती जर आता उठली आणि आपण जर तिला सगळं काही सांगितलं तर ती घाबरेल ना, म्हणून नाही उठवलं. पण वेळ जाऊ द्या, सगळं ठीक होईल.
चला. आई आई म्हणू नकोस मला. आई प्लीज हे बघ तू तरी असं म्हणू नकोस ना मला. मला बाकी कोणच समजून घेत नाही, ऍटलीस्ट तू तरी समजून घे ना. काय समजून घेऊ मी तुला? काय समजून घेऊ आणि किती समजून घेऊ? अरे मला तरी सांगायचंस, का नाही सांगितलंस मला? अनु कोमात असताना तू तिला पळवून नेलंस. हे काय आदित्य, का वागतोयस तू असं? काय झालं, घरं पडतात माझ्या. मी मारे सगळ्यांना सांगते आदित्य बदललाय, पण आदित्य तसंच आहे अजून. काय आदित्य, का वागतोस तू असा? आज पुन्हा एकदा माझी मान शरमेनं खाली गेली. कसा विश्वास ठेवायचा रे तुझ्यावर?